कारण त्या विभागामध्ये सुद्धा मोठ्या मोठ्या टुर्नामेंट असतात, त्यांचं आयोजन करणं, त्यांचं नियोजन करणं, त्यांचं संयोजन करणं आणि ही संपूर्ण हाता जबाबदारी गैनाथ कटोरे असतील, त्यांचा सागर सम्राट नावा हा संघ असेल किंवा श्रीराम स्पोर्ट्स सोनकार हा संघ असेल, अगदी व्यवस्थित चोख अशी बजावत असताना आपण पाहतो. तर आपण वळूया मैदानाकडे आणि काही रूल्स आहेत ते रूल्स सुद्धा आपल्या समोर इथे सादर केले जातील. मी विनंती करतोय मायक्रोफोन वरती प्रितेश पाटील यांना. धन्यवाद. थँक्यू यासिन सर. या दरम्यान आगमन होते समीरभाई मेहता यांचं. मी विनंती करतोय सन्मान्य श्री समीरभाई मेहता यांना आपण स्टेजवरून आसनस्थ व्हायचं आहे. पहिला चेंडू आपण पाहतोय, धमाकेदार स्ट्रोक पाहायला मिळतोय. डीप मिड विकेटवर आलाय, शानदार खणखणी दणदणी चौकार. थँक्यू व्हेरी मच डीजे. येथे आपण पाहतोय अगदी पहिला चेंडू फेस करत होता फलंदाज राजा. राजाच्या बॅट मधनं पहिला चेंडू वरती मोठा स्ट्रोक पाहायला मिळतोय. राजाची रणनीती साफ पाहायला मिळते, फक्त आक्रमण करायचं. यावेळी आपण पाहतोय स्ट्रेट ऑफ द विकेट खेळायचा प्रयत्न फसलाय. मिड ऑनच्या क्षेत्ररक्षकाने टिपलाय. शानदार झेल. विकेट नंबर फर्स्ट. बॅक टू द पॅव्हेलियन. बिग ब्लो फॉर टीम रोहा. टीट फॉर टॅट पाहायला मिळते. जशाच तसं उत्तर पाहायला मिळतंय. पहिला चेंडूवरनं आपण पाहिलं राजाच्या बॅटमधनं दणदणीत चौकार आणि त्याच वेळी गोलंदाजाने दुसऱ्या चेंडूवरती राजाला माघार धरलं आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय दोन्ही संघांदरम्यान जबरदस्त द्वंद्व रंगताना दिसते. दोन्ही संघांमध्ये आपण पाहतोय अतिशय चांगल्या चांगल्या खेळाडूंचा समावेश आहे. सो नो डाऊट ही मॅच रंगतदार होईल यात कोणतीही शंका नाहीये. येथे आपण पाहतोय शफल झालेत. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळलेत. चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. वेलकम बाउंड्री फॉर टीम रोहा. या स्पर्धेसाठी काही वेगळे रूल आहेत. ते या स्पर्धेचे पंच शिंदे सर यांनी आमच्यापर्यंत पोहोचवलेत. कीपर आणि लेग अंपायर बॅटिंग पॉपिंग क्रीजच्या दरम्यान 2 पेक्षा जास्त खेळाडू ठेवल्यास तो चेंडू नो बॉल दिला जातो. अगदी सीमारेषेपर्यंत दिला जातो. पण हा नियम या स्पर्धेसाठी वापरता येणार नाही. नो बॉल खेळणारा फलंदाज जर फ्री हिटचा चेंडू खेळत असेल तर क्षेत्ररक्षणाची परवानगी क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघास दिली जात नाही. पण हा नियम सुद्धा या स्पर्धेसाठी वापरता येणार नाही. याची नोंद घ्यायची आहे प्रत्येक संघाने. मैदानावरती आपण पाहतोय अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळतोय. ओहो, येथे आपण पाहतोय वेट करूया पंचांच्या डिसिजनचा. अंपायर सांगतात हा आहे अवांतर चेंडू, प्लस मिळतोय 4 धावांचा बोनस.
आपण पाहतोय खूप मोठे स्ट्रोक इथं दिसत आहेत आणि या दरम्यान आपण पाहतोय विहान 11 खाडेकर वलभचे ओनर संघमालक प्रकाशजी खाडेकर हे आमचे निरोप घेत असताना आपण पाहतोय आमच्या स्टेजवरती दोन मोठे पॅकर पाहायला मिळतात. तात्या मालुसरे आहेत आणि विहान खाडेकरचे प्रकाश खाडेकर. पुन्हा एकदा आपण पाहतोय वळूया मैदानाकडे. येथे इनसाइड आउटचा धमाकेदार स्ट्रोक चेंडू ट्रॅव्हल करतोय ओव्हर डीप एक्स्ट्रा कव्हर 6 धावांसाठी येतोय षटकार. थँक्यू व्हेरी मच डीजे. जणू काही आपण पाहतोय विघ्नेश 11 रोहा संघाच्या फलंदाजांनी आक्रमण करण्याचा मंत्र जोपासलाय. बहरदार नजाकतभरी फलंदाजी पाहायला मिळते आणि एकंदरीत आपण पाहतोय धावफलकावर तब्बल 19 धावा पाहायला मिळतात. अश्विनचा पहिल्या षटकामध्ये खरपूस समाचार घेतलेत आणि फलंदाजाकडनं धावा अगदी खोऱ्याने वसूल होताना आपण पाहतोय. मैदानावरती अप्रतिम फलंदाजीचा प्रात्यक्षिक आपण पाहतोय. हा चेंडू आपण जर पाहतोय गोलंदाजाने जाणून बुजून ऑफ स्टंपच्या बाहेर डिलिव्हर केला होता कारण त्याने अनुभवलं होतं फलंदाज खूप मोठमोठे स्ट्रोक खेळतोय आणि कुठेतरी त्याला रोखायचं होतं आणि त्या कारणास्तव आपण पाहतोय थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेर पिच केला चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा तीच दिशा परंतु यावेळी मात्र खूप खराब आणि बाहेर चेंडू पाहायला मिळतोय आणि त्या कारणास्तव पंच सांगतात की हा चेंडू आहे वाईट. रोहा संघाची धावसंख्या आपण पाहतोय अतिशय अफलातून पाहायला मिळते. तब्बल 20 धावा धावफलकर पाहायला मिळतात आणि पहिल्या षटकामध्ये रोहा संघाचं पारडं वरचढ पाहायला मिळते. येथे आपण पाहतोय शानदार स्ट्रोक खराब क्षेत्ररक्षण अगदी लॉलीपॉप कॅच सोडलाय आणि आपण पाहतोय चुकीला माफी नाही. चेंडू जाईल डीप कव्हरच्या बाहेर दणदणीत चौकार 24 ऑन द बोट. थँक्यू डीजे. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय सुराकडनं तडफदार धडाकेबाज गोलंदाजांच्या तोंडचे पाणी फुलवणारी फलंदाजी पाहायला मिळते. सुराग नावाचं आक्रमण आपण पाहिलं. सुराग नावाच्या बॅटमधनं निघणारे मोठे स्ट्रोक आपण पाहिले आणि पहिल्या षटकानंतर आपण पाहतोय धावफलकर धावा पाहायला मिळतात 24 धावा. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतो अगदी घणाघाती फलंदाजीचं प्रात्यक्षिक पाहायला मिळाले. सुरागच्या बॅटमधनं झंझावाती स्ट्रोक पाहायला मिळाले आणि खऱ्या अर्थानं गोलंदाज अश्विनचा खरपूस समाचार सुद्धा पाहायला मिळाला आणि पहिल्या षटकामध्ये अश्विनचं एक एक्सपेन्सिव्ह ओव्हर आपण अनुभवलं आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये फलंदाज सुराग याने त्याच्याकडे असलेला बॅटिंगचा क्लास दर्जा टेक्निक टेम्परामेंट सर्व काही मैदानात पेश केले आणि खऱ्या अर्थानं सुरागने हे सुद्धा सूचित केले की मी याच पद्धतीने बॅटिंग करणार. सुरागचा दणका आणि सुरागचं आक्रमण आपण पाहिलं परंतु खऱ्या अर्थानं निजामपूर संघ आता पूर्णतः माघारी पाहायला मिळतोय. पिछाडीवर पाहायला मिळतोय. निजामपूर संघाला कमबॅकची आवश्यकता आहे. खेळ कोणताही असो त्यामध्ये तुम्ही कमबॅक कसा करतो या गोष्टीला सुद्धा खूप महत्व असतं परंतु कुठेतरी वेल बिगन इज अ हाफ डन म्हटलं जातं आणि हीच वेल बिगन आपण पाहतोय विघ्नेश 11 रोहा संघासाठी पाहायला मिळते. विघ्नेश 11 रोहा संघाचा फलंदाज आपण पाहतोय सुरागकडनं काही दमदार आम्ही धमाकेदार स्ट्रोक पाहायला मिळतात. हा चेंडू आहे चांगला मिड ऑफला फील्ड केलाय आणि अपील सुद्धा पाहायला मिळते आणि एक विनंती आहे 1-2 मिनिटं मॅच थांबवायची. रोहा संघाचा काहीतरी करण्यात आला काहीतरी सूचित करायचं पंचांना. सो पंच रोहा संघाचा कॅप्टन दोन्ही कॅप्टन प्लीज स्टेजच्या समोर या. फक्त 2 कॅप्टन आहे आणखीन कोणी नका.
फक्त 2 कॅप्टन, बाकी कोणी यायचं नाहीये. प्लेयर्स लोक तुम्ही मागे राहा कृपया. 2 कॅप्टन आणि आमचे आयोजक. तर ते टॉस उडवताना सांगायचं आहे, नंतर कोणतंही ऑब्जेक्शन ग्राह्य धरलं जाणार नाही. कॅप्टन्सला विनंती असणार आहे, कोणत्याही खेळाडूवर ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर टॉस उडवताना घ्या. नंतर कोणतंही ऑब्जेक्शन तुम्ही घेतलं तर ते ग्राह्य धरलं जाणार नाही. याची कृपया यानंतर खेळणाऱ्या 4ही संघांनी नोंद घ्यावी. आणि जी लिस्ट आहे तुमची 15 ती आयोजकांकडे सुपूर्द करा. आणि त्यानंतर तुम्ही प्लेयर्स बघा कोणते कोणते आहेत. जर एखादा प्लेयर तुम्हाला थोडासा वेगळा वाटला तर तुम्ही त्याच वेळी ऑब्जेक्शन घ्या. आणि याचबरोबर यापुढे यानंतर ज्यावेळी टॉस उडवला जाईल त्यावेळी विकासजी साठे आणि सुचनभाई कदम यांच्याकडे तुम्ही लिस्ट दाखवायची आहेत. आणि विकासजी साठे आणि सुचनभाई कदम या 15 खेळाडूंचा आढावा घेतील आणि त्यानंतरच ती लिस्ट फायनल केली जाईल. टॉस करण्याआधी विकासजी साठे आणि सुचनभाई कदम यांच्याकडे तुम्ही संपर्क करायचा आहे. सो खूप वेळानंतर आपण वळतोय मैदानाकडे, जेथे आपण पाहतोय धाव फलकावर धावा पाहायला मिळतात 24 धावा. अक्षय पाहायला मिळतोय. ओहो, बनाट फटका पाहायला मिळतोय. इनसाइड आउटचा दमदार स्ट्रोक. 1 बाउन्स ओव्हर द रफ फॉर 4 रन्स. व्हॉट अ फॅन्टास्टिक स्ट्रोक. थँक्यू व्हेरी मच डीजे. रोहा संघाने जणू काही धावांचा सपाटा लावला चित्र पाहायला मिळते. अगदी येणारा प्रत्येक चेंडू आम्हाला सीमारेषे पार धाडायचा आहे या थाटामध्ये खेळताना दिसत आहेत. आणि खऱ्या अर्थानं पहिल्या 2 षटकामध्ये गोलंदाजांवरती एक वेगळा दबाव पाहायला मिळतोय, मानसिक दडपण पाहायला मिळते. आणि ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय विघ्नेश इलेव्हन रोहा, ते पाहता विघ्नेश इलेव्हन रोहा संघाचे मनसुबे आहेत ते खूप मोठी धावसंख्या रचण्याचे पाहायला मिळतात. प्रत्येक चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. Once again big hit, there is a no fielding protection and once again he clears the deep mid wicket and we see another 4.
नितीन चोंडेला आपण पाहतोय मैदानावरती गोलंदाजांवरती अटॅक करताना पाहायला मिळतोय. गोलंदाजांची यथेच्छ धुलाई करतोय. दोन्ही गोलंदाजांची खूप पिटाई पाहायला मिळाली. विघ्नेश 11 रोहा संघाने प्रभावित केले. षटक क्रमांक दुसरा चालू आहे आणि धावफलक तब्बल 32 धावा पाहायला मिळतात. येथे मात्र आपण पाहतोय आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. खूप वेळानंतर एक चांगला चेंडू पाहायला जरूर मिळतोय. परंतु या पद्धतीने गोलंदाजी होणं निजामपूर संघासाठी गरजेचं असणार आहे. निजामपूर संघाला आता कमबॅक करावं लागेल कारण रोहा संघाचे बॅट्समन अतिशय दर्जेदार क्वालिटी आणि खऱ्या अर्थानं गोलंदाजांमध्ये धडकी भरवणारी बॅटिंग करताना दिसतात. येथे मात्र आपण पाहतो अतिशय अफलातून स्ट्रोक पाहायला मिळाला. क्लास पाहायला मिळालं. टेक्निक पाहायला मिळालं. टेम्परामेंट पाहायला मिळाली. तत्परता पाहायला मिळाली आणि खऱ्या अर्थानं 100% देऊया या फटक्यासाठी. ऑफसम शॉट. थँक्यू व्हेरी मच डीजे. 1 टू गो अंपायर. एक चेंडू आहे. $36 ऑन द बोट. परंतु मैदानावरती नक्की चाललंय काय याचा अंदाजच येत नाहीये कारण आपण पाहतोय फलंदाज अक्षरशः बेमिसाल बॅटिंग करताना दिसत आहेत आणि खऱ्या अर्थानं पहिल्या 2 षटकामध्ये डावाची पायाभरणी ज्या पद्धतीने करायची होती, डावाचं फाउंडेशन ज्या पद्धतीने रचणं गरजेचं होतं ते फाउंडेशन मात्र पाहायला मिळतोय आणि खऱ्या अर्थानं पहिल्या 2 षटकामध्ये चौफेर आणि उत्तुंग फटकेबाजीचा प्रात्यक्षिक आज रोहा संघाने मैदानावर सादर केले. ओहो, स्विंग अँड मिस. अफलातून चेंडू पाहायला मिळतोय. येथे मात्र आपण पाहतोय षटक क्रमांक दुसरं कंप्लीट होते आणि 2 षटक कंप्लीट झाल्यानंतर आपण पाहतोय 18 धावांच्या सरासरीने प्रति षटक पाहायला मिळतात. 36 धावा अप्रतिम ॲव्हरेज पाहायला मिळते आणि खऱ्या अर्थानं जे बॅट्समनने बॅटिंग केले त्याला सुद्धा दाद द्यावी लागेल. नितीन चोंडे आणि सुराग या 2 फलंदाजांनी विघ्नेश 11 रोहा संघासाठी खेळत असताना मैदानावरती अतिशय भन्नाट बॅटिंगचं प्रात्यक्षिक सादर केले आणि खऱ्या अर्थानं गोलंदाजांमध्ये त्याने धडकी भरवली असं म्हणावं लागेल. गोलंदाजांना सळो की पळो करणारी फलंदाजी पाहायला मिळते आणि अप्रतिम नजाकत बरे स्ट्रोक सुद्धा पाहायला मिळतात. केवळ षटकारच पाहायला मिळत नाहीयेत तर त्याचबरोबरीने काही कलात्मकतेने मारलेले चौकार सुद्धा पाहायला मिळतात आणि त्यामुळे आपण पाहतोय याचा बेनिफिट पाहायला मिळतो रोहा संघासाठी. रोहा संघ दमदार अवस्थेत पाहायला मिळतोय. स्ट्रॉंग पोझिशन मध्ये पाहायला मिळतोय. रोहा संघ सुस्थितीत पाहायला मिळतोय. सनेरा असोसिएशनचे कोणताही खेळाडू आला असेल तर त्यांनी आपली उपस्थिती नोंदवायची आहे. तुमचा ऑपोजिट संघाचा कर्णधार येथे आलेला आहे. पहिल्या 2 षटकामध्ये फलंदाजांनी न भूतो न भविष्यती अशी बॅटिंग केली. गोलंदाजांवरती दबाव टाकला, धडपण टाकलं. निजामपूर संघाविरुद्ध खेळत असताना अटॅक दाखवला आणि खऱ्या अर्थानं रोहा संघाची रणनीती साफ आहे. खाईन तर तुपाची नाही तर उपाची या पद्धतीत बॅटिंग ते करतात दिसतात. केवळ जर आपण पाहिलं षटकार चौकार पाहायला मिळतात. सिंगल्स खूप कमी पाहायला मिळाल्या आणि फक्त मोठ्या फटक्यांमध्ये डील करताना दिसतात. अप्रतिम, लाजवाब, भन्नाट आणि खऱ्या अर्थानं सर्व रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी फलंदाजी पाहायला मिळते आणि खऱ्या अर्थानं पहिल्या 2 षटकामध्ये रोहा संघाने पॉवर प्ले मध्ये बॅटिंग कशी करायची याची जणू धडेच दिले असं म्हणावं लागेल. ओव्हर नंबर 3 आपण पाहतोय. कर्णधारानं चेंडू सुपूर्द केलाय विशाल दबडेच्या हाती. पाहूया आता विशाल दबडे कसा मारा करेल. राईट ऑफ द विकेट विशालचा मारा असणार आहे. पहिला चेंडू आपण पाहतोय सुराग फेस करेल. पहिल्या चेंडूवरती इम्प्रोव्हायझेशनचा फटका पाहायला मिळतोय परंतु चेंडू मात्र बॅटवर कनेक्ट करता नाहीये. आपण जर सुरागची बॅटिंग पाहिली तर सुरागकडे टेक्निकचा जास्त उपयोग करताना पाहायला मिळतोय. इम्प्रोव्हायझेशनचे फटके खेळताना दिसतोय. कोणत्याही पण मोठे स्ट्रोक पाहायला मिळत नाहीये. टायमिंग वाले स्ट्रोक खेळताना दिसत नाहीये. येथे मात्र आपण पाहतोय चकवण्याचा प्रयत्न. चेंडू खराब पाहायला मिळतोय आणि या चेंडूवरती आपण पाहतोय अवांतर धाव पाहायला मिळते. 1 धाव मिळते यावेळी बॅटिंग करणाऱ्या संघाला आणि बॅटिंग करणाऱ्या संघाची धावसंख्या पाहायला मिळते तब्बल 37 धावा.
येथे पुन्हा एकदा आपण पाहतोय बॅक टू बॅक सेकंड चेंडू वाईड येताना पाहायला मिळतोय. कुठेतरी गोलंदाजीवरचं नियंत्रण गमावून बसलाय गोलंदाज असं म्हणावं लागेल. आणि जर आपण पाहिलं तर धावफलकावर पाहायला मिळतात तब्बल 38 धावा. चनेरा विभागाचे कॅप्टन हजर झालेत. तुम्हाला विनंती असणार आहे गैनाजी कटोरे आपले 15 खेळाडूंची लिस्ट द्यायची आहे आणि विकासजी साठे आणि सुचनभाई कदम यांना कॉन्टॅक्ट करायचा आहे. येथे आपण पाहतोय अफलातून स्ट्रोक बेधक्का घे चक्का. मैदानावरती आपण पाहतोय फक्त अटॅक एके अटॅक ही युती पाहायला मिळते आणि खऱ्या अर्थानं रोहा संघ आज वेगळ्या ढंगात पाहायला मिळतोय. रोहा संघ आज फक्त आम्ही आक्रमण करणार हे मैदानावर जाहीर करत असताना पाहायला मिळतोय. धावफलकर धावा पाहायला मिळतात तब्बल 44 धावा. ओहो इट्स अ क्लास सुपर डुपर हिट बाय सुराग. सुराग ऑन द फायर नाउ. Thank you, DJ. 50 up on the boat. रोहा संघाच्या 50 धावा आपण धावफलकार पाहतोय. अर्धशतकाची वेळ ओलांडताना पाहतोय. विघ्नेश 11 रोहा संघाने आज प्रत्येकाला प्रभावित करणारी बॅटिंग केले. सुरागच्या बॅटमधनं आपण पाहतोय अगदी प्रत्येक चेंडूवर मोठे स्ट्रोक पाहायला मिळतात आणि पंच सांगतात की या चेंडूवरती आले आणखीन एक एक्स्ट्रा धाव. येथे आपण पाहतोय एका मागोमाग एक स्वैर धावा पाहायला मिळतात आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय धावफलकार धावा झाल्यात 51 धावा आणि कुठेतरी निजामपूर संघाचे गोलंदाजांना स्ट्रॅटेजी चेंज करावी लागेल. फलंदाजांना रोखावं लागेल. फलंदाजांना जखडून ठेवणारी गोलंदाजी करावी लागेल. कारण आपण जर पाहिलं तर खूप मोठे फटके येताना दिसत आहेत. हा आहे दबाव, हे आहे दडपण आणि हे आहे प्रेशर. ज्यावेळी गोलंदाज प्रेशर मध्ये असतो त्यावेळी अशी गोलंदाजी होत असते आणि कुठेतरी आपण पाहतोय मोठा फटका आल्यानंतर गोलंदाजाचं नियंत्रण गमावलेलं पाहायला मिळते आणि विशाल दबडेकडनं एका मागोमाग एक स्वैर चेंडूची जणू काही मालिका पाहायला मिळते. कुठेतरी विशालला ट्रॅकवर परतावं लागेल. बॅक ऑन ट्रॅक यावं लागेल आणि अंपायर सांगतात की हा चेंडू सुद्धा आहे अवांतर. विशाल काय करतोय असा प्रश्न त्याच्या कर्णधारा सुद्धा पडला असेल. विशाल कडनं खूप स्वैरमर आपण पाहतोय. अगदी एक्स्ट्रा आणि अवांतर चेंडूची जणू काही मालिका मैदानावर चाललंय की काय असं भासत असताना पाहायला मिळते. येथे मात्र आपण पाहतोय अतिशय चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. लेटिंग एज लागलं होतं प्रॉपर टायमिंग मात्र पाहायला मिळत नाहीये. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग जरूर करतोय, चेज करतोय. 2 धावा मिळाल्या त्या चेंडूवरती आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय विघ्नेश 11 रोहा संघ काहीतरी आज वेगळं करण्याच्या तयारीत पाहायला मिळते. विघ्नेश 11 रोहा संघाचे जर आपण एकंदरीत खेळण्याची माइंडसेट पाहिला तर त्यांना जणू काही आज 100 धावा धावफलकावर लावायचे आहेत या पद्धतीने खेळताना दिसत आहेत आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय अद्याप धावफलकावर धावा पाहायला मिळतात 55. येथे मात्र आपण पाहतो अतिशय चांगला लेग ब्रेक पाहायला मिळाला. धाव घेण्याचा प्रयत्न आणि पंच सांगतात की ही धाव झाली कंप्लीट. बायच्या रूपात ही धाव आलेली आहे. 56 ऑन द बुट. षटक क्रमांक आपण पाहतोय तिसरं चालू आहे. तब्बल 56 धावा धाव फलकावर आल्यात आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय एक अभेद्य भागीदारी पाहायला मिळते. एक चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते. सुरागने खऱ्या अर्थानं सर्वांना प्रभावित केले आणि सुरागला तितकीच दमदार आणि तोलामोलाची साथ लाभले ते नितीन चोंडे याची.
रिवर्सचा फटका ट्राय केलाय, परंतु हा फटका मात्र फसला चित्र पाहायला मिळालं. रिवर्सचा फटका यासाठी ओळखला जातो, तो जर फटका व्यवस्थित कनेक्ट झाला तर तुम्हाला नक्कीच मोठे धावा मिळतात, पण तो जर फटका फसला तर ते तुमच्या अंगावर सुद्धा येऊ शकतं. आणि यावेळी आपण पाहतोय षटक क्रमांक 30 कंप्लीट झाले आणि धावफलकावर धावा पाहायला मिळतात 56 धावा. डीजे या दरम्यान आपण पाहतोय आमच्या मंचावर उपस्थित असलेले एक खूप मोठे पॅकर तात्या मालुसरे यांचा सन्मान करण्यासाठी मी मदत करतोय. या स्पर्धेचे मुख्य आयोजक दीपक शेठ जाधव यांना विनंती करतोय आपण तात्या मालुसरे, वैष्णवी कोलाड यांचं स्वागत करायचं आहे. मित्रांनो, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे तात्यांसाठी, आणि तात्यांचा एक खूप मोठा संघ उद्या खेळताना दिसेल. पण पाहतोय कोलाड भागातील क्रिकेटला खऱ्या अर्थाने ज्यांनी ग्लॅमर मिळवून दिले असे वैष्णवी कोलाडचे तात्या मालुसरे यांना ते सन्मान करता येते. $56 ऑन द बुट. षटक क्रमांक आपण पाहतोय 30 कंप्लीट झाले. अजूनही 2 षटकांना शिल्लक आहेत, त्यामुळे आता धावा किती होणार, एक वेगळी चलबिचल चालू असेल रोहा संघाच्या दरम्यान, कारण रोहा संघाने पहिल्या 3 षटकामध्ये गोलंदाजांवर हावी होणारे बॅटिंग केले. ओहो ओहो, सुपर डुपर हिट. सुराग त्याचा क्लास दाखवून देतोय मैदानावरती. थँक्यू व्हेरी मच डीजे. सुराग आपण पाहतोय विघ्नेश 11 रोहा संघाची धावांची रणमशीन, आणि आज सुरागच्या बॅट मधना विराट शक्तिशाली खूप मोठमोठे महाकाय फटके पाहायला मिळतात. विराट फटक्याने खऱ्या अर्थानं सुरागने या मॅच मध्ये सर्वांनाच मंत्रमुग्ध करून सोडले. पुन्हा एकदा त्या स्टाईलचा आणि त्याच टाईपचा फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे, एक धाव कंप्लीट केले. निश्चितपणे आपण पाहतोय अंपायरचा इशारा, हा चेंडू आहे नो. निजामपूर संघाचे गोलंदाज मैदानावरती नक्की करतायत काय, हा मोठा यक्ष प्रश्न निर्माण झाला आता सर्वांनाच. धाव फलकावर आपण धावा पाहतोय तब्बल 64, आणि निश्चितपणे एका मोठ्या धाव संख्येच्या दिशेने आगेकूच करताना पाहायला मिळतोय. सुराग वैयक्तिक 34 या धाव संख्येवर खेळताना दिसतोय, आणि निश्चितपणे मैदानावरती आपण पाहतोय या स्पर्धेतील अगदी सर्वोच्च धाव संख्येकडे वाटचाल करताना दिसतोय विघ्नेश 11 रोहा संघ. जणू काही सुराग पावेलियन मधून सेट होऊन आलाय का. फ्री हिटचा चेंडू आहे, पाहूया काय होणार फ्री हिटच्या चेंडूवरती. चान्स आहे फलंदाजाला, आणि आपण पाहतोय पुन्हा एकदा नऊ चेंडू. 8 लागले, नशिबाचा चौकार. लेमन कट पाहायला मिळते, चायना कट पाहायला मिळतोय. चेंडू जातोय फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. थँक्यू व्हेरी मच डीजे. परंतु खऱ्या अर्थानं बॅटिंग करणार संघ सांगत असेल की आम्ही 32 गोल केल्यात निजामपूर संघाचे आणि आम्ही सक्सेसफुल ठरलेत, कारण आपण पाहतोय प्रत्येक चेंडूवर मोठे स्ट्रोक येताना दिसतात, आणि यावेळी चुकीला माफी नाहीये. क्षेत्ररक्षकाने मोठी चूक, आणि आपण पाहतोय येतोय नितीनच्या बॅटमधनं पुन्हा एकदा बहारदार चौकार. मैदानावरती आपण पाहतोय फटक्यांची आतषबाजी. मैदानावरती केवळ झंझावात पाहायला मिळतोय, यावेळी मात्र चकवले. याच दरम्यान आपण पाहतोय तिसे गावचे सरपंच
सन्मान्य श्री बंड्या कांबळे राकेश कांबळे यांचे ते आगमन झाले. मी विनंती करतोय त्यांचा यथोचित असा सन्मान करायचा आहे. सुबोध शेठ जाधव यांना विनंती करतोय आपण राकेशजी कांबळे यांचा यथोचित असा सन्मान करायचा आहे. तब्बल आपण पाहतोय धाव फलकात धावा पाहायला मिळतात 74. सुराग सुराग आज मी थांबणार नाही हे दाखवून देतोय. सुरागचा बटबंदा आणखीन एक तितकाच पॉवरफुल ब्युटिफुल फटका येतोय. 6 धावांसाठी षटकार. थँक यू व्हेरी मच डीजे. 2 टू गो. 41 नोट आउट आपण धाव पाहतोय. सुराग धावांची आतषबाजी पाहायला मिळते. सुरागचा बॅट बंद आणि हा आपल्याला पाहायला मिळतोय एक नजाकत बरा स्ट्रोक. चेंडू ट्रॅव्हल करतोय डीप कव्हरच्या बाहेर. कणकणीत दणदणीत लाजबाब चौकार. Thank you very much. DJ 84 on the boat. 1 to go. सुराग खेळतोय वैयक्तिक 45 या धावसंख्येवरती आणि या आपण पाहतोय स्पर्धेतील मोठ्या धावसंख्येच्या दिशेने मार्गस्थ होत असताना सुरागने आज मात्र प्रत्येक गोलंदाजावरती हल्लाबोल केलाय. खूप सारे हवाई हल्ले पाहायला मिळालेत आणि या फटक्यानिशी सुराग परंतु प्रॉपर टायमिंग झाला नव्हता. कॅच टिपले परंतु जोरदार टाळ्या झाला पाहिजेत मित्रांनो. सुरागने केलेल्या दमदार बॅटिंग बद्दल. 45 धावाची वैयक्तिक इनिंग खेळून सुराग माघारी पडत असताना थँक यू व्हेरी मच. डीजे अफलातून बॅटिंगचं प्रात्यक्षिक आणि खऱ्या अर्थानं सुरागने आज सर्व रसिकांचा पैसा वसूल बॅटिंग केलं असं म्हणावं लागेल. धावांचं फाउंडेशन त्याने अतिशय अफलातून मिळून दिलं. स्टार्ट आपल्या संघाला अतिशय चांगला मिळून दिला आणि त्यावर जवळ कळत चढवण्याचं काम सुद्धा त्यानेच केलं आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय एक तडफदार धडाकेबाज बॅटिंगचं प्रात्यक्षिक सुरागकडनं पाहायला मिळालं. अक्षयचं हे षटक खूप महागडं पाहायला मिळते. एक एक्सपेन्सिव्ह वर पाहायला मिळालं. तब्बल 28 धावा खर्च केल्या अक्षयने या षटकामध्ये. त्यामुळे आपण पाहतोय प्रत्येक षटकात गणिक धावसंख्येचा ग्राफ धावसंख्येचा आलेख उंचावताना पाहायला मिळतोय आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय विघ्नेश 11 रोहा संघ किती धावा धाव फलकावर रचणार हा एकमेव प्रश्न निर्माण झाला सर्वांच्या मनात. 100 पार करणार का रोहा संघ ते पाहणं सुद्धा रंगतदार ठरेल. कारण आपण विचार केला तर निजामपूर संघाचा कोणताही खेळाडू आपला प्रभाव दाखवू शकला नाहीये. इवन निजामपूर संघ आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करू शकला नाहीये. गोलंदाजाने अक्षरशः हाराकिरी पत्कराचं चित्र पाहायला मिळालं. पहिला चेंडू आपण पाहतोय कव्हरच्या वरून खेळण्याचा प्रयत्न जरूर केलाय. धाव मात्र मिळत नाहीये. पहिला चेंडू अतिशय चांगला पाहायला मिळतोय. अगदी प्रदीर्घ कालावधीनंतर आपण पाहतोय डॉट चेंडू आलाय. विघ्नेश 11 रोहा संघाचे बॅट्समन आज काय बॅटिंग करतायत. जणू काही त्यांच्या अंगामध्ये वीरेंद्र सेहवाग ख्रिस गिल आलाय की काय त्यासारखी बॅटिंग ते करतात. सुरागने जणू काही त्याच्या हंगामध्ये 100 हत्तीचं बळ संचारलं होतं की काय या पद्धतीने बॅटिंग केली होती. या दरम्यानचा हा चेंडू नेटचा बॅटच्या पट्ट्यावरती आला नाहीये. कनेक्शन मात्र खराब पाहायला मिळालं. फक्त एकच धाव मिळेल. या षटकामध्ये मात्र गोलंदाज ओमकार अतिशय अफलातून मारा करतोय. पहिले 4ही गोलंदाज जर आपण पाहिले तर अतिशय दमदार महागडे ठरले. परंतु अक्षयचं हे षटक आपण पाहिलं तर निश्चितपणे अतिशय भेदक मारा अक्षयने या षटकात केलाय. निजामपूर संघाला आवश्यकता आहे कमीत कमी धावसंख्येत रोखण्याची. परंतु जर आपण विचार केला तर धावफलकात सध्या धावा पाहायला मिळतात 85 धावा.
नेक्स्ट बॉल आपण पाहतोय येथे आलाय ताबडतोड अप्रतिम ब्युटिफुल बहारदार पल्लदार षटकार. आणि या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्येचा मान मिळाला विघ्नेश सिलोन रोहा संघाला. या स्पर्धेची सर्वोच्च धावसंख्या होती तब्बल 82, परंतु रोहा संघ त्याच्या 2 पावलं पुढे या चित्र पाहायला मिळतोय. यावेळी मात्र चकवलंय, परंतु अंपायर सांगतायत की हा चेंडू खराब आहे. उजव्या यष्टीचा बाहेर जाणारा चेंडू पाहायला मिळतोय. आज अगदी प्रत्येक गोलंदाजांनी खराब गोलंदाजी केली. निजामपूर संघाचा जर आपण विचार केला तर कोणताही गोलंदाज चमक दाखवू शकला नाहीये. क्रिकेटमध्ये तुमची गोलंदाजी चांगली होणं नक्कीच आवश्यक असतं. क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं की गोलंदाजी ही अचूक टप्प्यावर होणं गरजेचं असतं, परंतु येथे जर आपण पाहिलं तर निजामपूर संघाने खूप खराब पद्धतीने आज गोलंदाजी केली आणि खूप चान्सेस त्याने बॅटिंग करणाऱ्या टीमला दिले. येथे मात्र आपण पाहतोय रन घेण्याचा नाहक प्रयत्न आणि येथे सुसाइड विकेट पाहायला मिळते. आणखीन एक फलंदाज जातोय मैदानातून तंबूत परत. (93 ऑन अ बोर्ड). येथे विघ्नेश 11 रोहा संघ 100 धावा धाव फलक लावणार का हा प्रश्न सुद्धा या निमित्तानं उपस्थित झालाय. कारण विघ्नेश 11 रोहा संघाने पहिल्या 4 षटकामध्ये तुफानी फलंदाजीचा प्रात्यक्षिक केलं, परंतु या षटकात जर आपण विचार केला तर केवळ एकच मोठा स्ट्रोक पाहायला मिळाला. सुराग बाद झाल्यानंतर कुठेतरी विघ्नेश 11 रोहा संघाची धावसंख्या स्थिरवल्याचं चित्र पाहायला मिळते आणि इथे जर का एखादा मोठा स्ट्रोक आला तर निश्चितपणे या स्पर्धेतील पहिलं संघाचं शतक आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज ओमकारने जर आपण पाहिलं एक खराब चेंडू टाकलाय, परंतु बाकी चेंडूवरती अतिशय अफलातून आणि दैदिप्यमान मारा केलाय. अगदी टिचून आणि फन्नाडी गोलंदाजी ओमकारने केले. या चेंडूवरती मात्र आपण पाहतो अतिशय शानदार गोलंदाजी. देर आहे मगर दुरुस्त आहे असं म्हणावं लागेल. ओमकारकडनं अप्रतिम मारा पाहायला मिळतोय. पहिल्या आपण जर पाहिलं तर 4 षटकामध्ये तुफानी आक्रमक अटॅकिंग बॅटिंग पाहिली. थोडासा आपण पाहतोय फलंदाज इंजुरीचा सामना करताना पाहायला मिळतोय. कदाचित क्रॅम्प आला असावा. प्रज्योत आपण पाहतोय बॅटिंग करतोय. एक चेंडू शिल्लक आहे. 1 टू गो. पाहूया अंतिम चेंडूवरती किती धावा येत आहेत आणि किती धावांचं टार्गेट, किती धावांचं उद्दिष्ट विघ्नेश 11 रोहा संघ निजामपूर संघासमोर ठेवतोय. राईट ऑन द विकेट या षटकातील आणि इनिंग मध्ये लास्ट चेंडू आपण पाहतोय. या चेंडूवरती मात्र धाव येत नाहीये. चेंडू जातोय निर्धाव, परंतु आपण पाहतोय 93 धावा धाव फलकावर लावल्यात. सुरागने काय जबरदस्त कामगिरी केली. सुरागने केलेले उल्लेखनीय बॅटिंग आणि त्याला तितकीच दिलेली तोलामोलाची साथ नितीन सोंडे यांनी. त्यामुळे आपण पाहतोय विघ्नेश 11 रोहा संघाने एक खूप मोठं लक्ष धाव फलकावर ठेवले आणि पाहूया आपण मॅच जिंकण्यासाठी 94 धावांचं लक्ष समोर असताना आता निजामपूर संघ त्याचा पाठलाग कसा करेल आणि त्याचबरोबरीने रोहा संघाची गोलंदाजी कशी असेल आणि याचा अनालिसिस करण्यासाठी मी घेऊन जातोय यासिनजी मर्चंट यांच्याकडे.
धन्यवाद प्रितेश. व्यासपीठावरती आपण पाहतोय सन्माननीय पाहुणे, क्रिकेटचे रसिक आणि क्रिकेटचे जाणकार आणि तितकेच क्रिकेटसाठी पूरक असे हे दिलदार व्यक्ती. एक निवेदन आहे. गोरेगाव आणि विराट 11 चणेरे या दोन्ही संघाचे संघनायक आपल्याला की आपण आपले संघ घेऊन टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. लक्षात घ्या, पूर्ण संघाला घेऊन सर्व खेळाडूंना घेऊन आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. गोरेगाव आणि विराट 11 चणेरे. विराट हे नाव संपूर्ण जगामध्ये गाजतंय किंवा गाजलंय आणि गाजवलंय ते अर्थातच आपला सर्वांचा एक लाडका खेळाडू, महान खेळाडू सचिन रमेश तेंडुलकर. यानंतर जर कोणी असेल त्यांच्या 100 शतकांचा पाठपुरावा करणारा किंवा त्यांना चेस करणारा किंवा त्यांना ओलांडणारा, तर एक मात्र विराट कोहलीचं नाव आपल्या डोळ्यासमोर येतं. आणि हेच नाव आपल्याला क्रिकेटचा एक जबरदस्त चाहता सन्माननीय बाळा महाबळे यांच्या मुलाचं नाव सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. आपण पाहतोय व्यासपीठावरती या खासदार चषकाच्या निमित्तानं सन्माननीय शैलेशजी येलकर यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. सतीश यादव यांनी या मैदानाच्या बाहेर नाश्त्याची जेवणाची व्यवस्था केलेली आहे. वजरी पाव वगैरे वगैरे तिथे बरेच इत्यादी असे पदार्थ मिळतील. गरम गरम पदार्थ. ज्यांना या पदार्थाचा उपभोग घ्यायचा असेल त्यांनी मैदानाच्या बाहेर त्यांच्या दुकानाला भेट द्यावी, त्यांच्या हॉटेलला भेट द्यावी. तर मित्र हो, आपण पाहतोय आमच्या या व्यासपीठावरती माणगाव ग्रामीण टेनिस क्रिकेटचे अर्थात असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय सुचिनजी कदम आणि बरेच वर्ष एक नाव आपल्या या परिसरामध्ये गाजतंय ते म्हणजे एक स्पॉन्सर म्हणून क्रिकेटचा जाणकार आणि स्वतःच्या पैशाने अर्थात स्वखर्चानं आपल्या संघामध्ये अनेक नवीन खेळाडूंना, अनेक छोट्या मोठ्या खेळाडूंना स्थान देणारे सन्माननीय किशोरजी मालुसरे आपण पाहतोय व्यासपीठावरती बसलेले आहेत, आसनस्थ आहेत. मी विराट 11 चणेरे आणि लोणेरे गोरेगाव या दोन्ही संघांचे संघनायक यांना पुन्हा एकदा विनंती करतोय की आपण आपल्या सर्व खेळाडूंना घेऊन टॉस बॉक्स मध्ये यावं. त्याचप्रमाणे त्यांच्या बाजूला बसलेले या स्पर्धेचे सर्वेसर्वा, या स्पर्धेचे खऱ्या अर्थानं शिल्पकार, एक जिगरबाज व्यक्ती सन्माननीय दीपक शेठ जाधव या मंचावरती स्वतः आपण पाहतोय सामन्याचा आनंद घेत आहेत. त्याचप्रमाणे जी पाण्याची बॉटल माझ्या इथे हातामध्ये आहे, अल्रिच याची विक्री करणारे, याचं डिस्ट्रीब्युशन करणारे सन्माननीय संतोष साळवी सुद्धा इथे स्थानापन्न आहेत. त्याचप्रमाणे आपण पाहतोय तालुका मनसे अध्यक्ष सन्माननीय सुबोध शेठ जाधव हे सुद्धा इथे व्यासपीठावरती विराजमान आहेत. क्रिकेटचा आनंद घेत आहेत आणि आपल्याला पाठिंबा देत आहेत आणि आपल्या चांगल्या खेळीला इथे पैशाच्या रूपानं अर्थात आशीर्वाद सुद्धा देत आहेत. त्याचप्रमाणे स्वप्नीलजी पालकर मोठे उद्योजक आहेत, सुकी मच्छीचे व्यापारी आहेत, तर त्यांनी सुद्धा आपल्या या स्पर्धेला सदिच्छा भेट दिलेली आहे. मी त्यांचे सुद्धा अगदी हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. तर मित्रांनो, मला एवढंच सांगायचं होतं की ही मंडळी आहेत म्हणून आपण आहोत, कारण त्यांच्यामुळेच आपल्याला क्रिकेटच्या या स्पर्धा खेळण्यासाठी किंवा पाहण्यासाठी आणि त्याचा आनंद घेण्यासाठी इथे वाव मिळतोय. तर आपण त्यांचे सर्वात प्रथम आभार व्यक्त करूया आणि वळूया मैदानाकडे. तो सबसे पहले हमारे आज के मेहमान और आने वाले क्रिकेट के सभी दीवाने
उन सभी का मैं तहे दिल से इस्तकबाल करता हूं, खैर मकदम करता हूं, वेलकम करता हूं, स्वागत करता हूं और आप सभी को ले चलता हूं इस शानदार मैदान में। फुल टॉस गेंद, आओ देखा ना ताओ, नई गेंद है या पुरानी गेंद है, किसी बारे में नहीं सोचा और उसे खेल दिया डीप मिड विकेट, सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए। धन्यवाद डीजे। और ऐसी ही शुरुआत की जरूरत है, यही पॉजिटिव अप्रोच आपको काम आएगा। जी हां, मगर थोड़ी सी जल्दबाजी, इस मर्तबा फिर से एक बार खेलने की कोशिश की, बड़ा स्ट्रोक मगर गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया, शॉट फाइन लेग की दिशा में एक आसान सा कैच और इसी के साथ पहला झटका। धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे। मुरुड तालुक्यातील नामवंत खेळाडू आज आपण या मैदानावरती पाहणार आहोत। मयूर पाटील, मॅन फ्रॉम कोरलई, एक जबरदस्त असा हा मुरुड तालुक्यातील हर हुन्नरी असा सितारा टेनिस क्रिकेटचा आणि त्याचप्रमाणे त्यांच्या समवेत शिवतेज एक नवयुवक खेळाडू आपण पाहतोय इथे आलेले आहेत, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल। तत्पूर्वी सन्माननीय निलेशजी केसरकर यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे। सर, आपलं सुद्धा अगदी हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे। आपण सुद्धा व्यासपीठावरती यावं आणि आसनस्थ व्हावं। चला, टॉस करण्यासाठी आपण टॉस बॉक्स मध्ये यावं। इस बीच रनआउट का झटका लगता हुआ और एक बल्लेबाज मैदान से बाहर आएंगे। चला, टॉस करून घेऊया मित्रांनो, सामना सुरू आहे। माझं लक्ष विचलित करणं योग्य असणार नाही। आमचे गुणलेखक अगदी डोळ्यात तेल घालून इथे काम करतायत, थोडंसं लक्ष विचलित होतं। मध्ये मध्ये टॉस करणं असेल, मग मध्ये मध्ये अन्य काही निवेदनं असतील आणि मग एखादी चूक झाली की मग गोंधळ निर्माण होतो। प्लीज आपण वेळच्या वेळी आम्हाला सहकार्य करावं। चला, टॉस करण्यासाठी चणेरा विभाग, चला गैनीनाथ कटोरे माननीय उपसरपंच आणि कर्णधार 40+ झालेले आहेत, परंतु म्हटलं तर शेर कभी बूढ़ा नहीं होता, या बूढ़ा शेर होने के बावजूद कभी घास नहीं खाता, अशा प्रकारचा हा खेळाडू आहे। जिगरबाज वृत्ती त्याच्यामध्ये आहे। तर आपण दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊया आणि वळूया पुन्हा एकदा चालू असलेल्या सामन्याकडे। 3 गेंदें हो चुकी है, 8 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं। पहली गेंद के साथ बहुत ही बढ़िया शुरुआत की थी, छक्के से शुरुआत की, मगर उसके बाद अमित ने अपनी शैली को यहां पे दिखाया और अपनी चाहत को दिखाया, अपनी कला को दिखाया और एक कौशल्य दिखाते हुए बल्लेबाजों को यहां पे चलता किया है। 9 नंबर की जर्सी परिधान किए हुए अमित फिर से एक बार दौड़ पड़े। ओहो, ओवर पिच गेंद नहीं कर सकते, काउ कॉर्नर के ऊपर से खेलने में कामयाब रहे। इसी ओवर में दूसरा आसमानी और सुल्तानी छक्का। आणि डीजे मास्टर आणि एक फार मोठी सूचना आहे, सर्व खेळाडूंनी जरा शांतपणे ऐकावी, कारण या सीमारेषेच्या बाहेर जो पडदा आहे त्या पडद्याला आपण लोखंडी सळी मारलेली आहे। जरा क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूंनी जरा त्याची नोंद घ्या आणि कोणत्याही प्रकारची डाईव्ह मागे मागच्या बाजूला मारू नका, कारण मागे सळी आहे, अर्थात लोखंडाची सळी आहे।
तो चलिए मैदान में इस मर्तबा ऑफ स्टंप पर ओवर पिच गेंद, क्या कमाल की फील्डिंग, बहुत ही बड़ी फील्डिंग, अंतरराष्ट्रीय स्तर का एफर्ट था ये। नो बॉल करा दिया है अंपायर जी ने। आम तो आम और गुठलियों के दाम, खराब शैली के कारण यहां पे नो बॉल करा दिया है। नो बॉल के रूप में 1 रन मिलेगा, उसी के साथ बल्लेबाजों ने दौड़कर जो 1 रन पूरा किया वो भी मिलेगा। कुल मिला के 2 रन और 2 रनों के साथ रनों की संख्या 16 रन। फ्री हिट भी रहेगा, इसीलिए तो मैंने कहा था आम तो आम और गुठलियों के भी दाम। कितना सारा फायदा यहां पे होता हुआ, बोनस मिलता हुआ, और बल्लेबाजी करने वाली टीम को सख्त जरूरत। जी हां, इसमें तब ऑफ स्टंप के बाहर जाने वाली गेंद थी, उसे जबरदस्ती ऑन साइड की दिशा में खेलने की कोशिश थी। गेंद ने बल्ले का अंदरूनी हिस्सा लिया, गेंद शॉर्ट स्क्वायर लेग की दिशा में चली गई। वहां पे जब तक फील्ड हो तब तक दोनों भी बल्लेबाजों के पास खासा वक्त था 1 रन लेने का। इस 1 रन के साथ रनों की संख्या 17 रन। गेंदें हो चुकी है 5, एक गेंद अभी भी आना बाकी है, क्योंकि वाइड बॉल नो बॉल की वजह से अंपायर भी कंफ्यूज यहां पे होते हुए। अमित फिर से एक बार कुछ सोचते हुए, राजा से कुछ डिस्कशन करते हुए। राजा हालांकि छोटे कद के खिलाड़ी है, मगर क्या कमाल के बल्लेबाज है। एक गेंद राजा बाकी है, ऐसा हमारे पहिल्या चेंडूवरती राजा षटकार, पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती विकेट, तिसऱ्या चेंडूवरती 2 धावा आणि विकेट, चौथ्या चेंडूवरती षटकार आणि 5व्या चेंडूवरती नो बॉल. नो बॉल झाला, 5च झाले. 5 चेंडू झालेले आहेत राजा. आमचे 2 गुणलेखक इथे काम करतायत, एक अभिषेक आणि एक आमचा गुणलेखक राहुल. अगदी व्यवस्थित काम करतायत, जरा विश्वास असावा. चलिए दोस्तों, मैदान में चलते हैं. थोड़ी सी यहाँ पे कुछ मिसअंडरस्टैंडिंग के बाद फिर से एक बार मैच शुरू होता हुआ. राइट आर्म ओवर द विकेट, अमित दौड़ पड़े. ओहो, अच्छी गेंद थी, फ्लैटेड गेंद थी, अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश थी, ब्लाइंड शॉट था ये, और इसी वजह से गेंद और बल्ले का बिल्कुल संपर्क नहीं था. गेंद वहीं पे लुढ़कती हुई नजर आई और देखते देखते पहले ओवर की समाप्ति हो चुकी है. पहले ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या 17 रन 2 विकेट के नुकसान पर. बहुत ही लंबा सफर तय करना है. जैसे कहा जाता है कि दिल्ली अब बहुत दूर है, क्योंकि 94 रन हाईएस्ट रन यहां पे चेस करने हैं. इस प्रतियोगिता का सबसे बड़ा ये स्कोर हमें नजर आता हुआ. इसके पहले इतना बड़ा स्कोर हमने 3 दिन में नहीं देखा था. 94 टू विन, और इसके पहले 84 रन बनाए थे धाटाव टीम ने. 84 रन इस प्रतियोगिता का हाईएस्ट स्कोर था. अब यहां पे नए गेंदबाज आए हैं. अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके देवा. 30 गज का दायरा यहां पे मौजूद रहेगा. 5 ओवर का ये मुकाबला. 30 गज के दायरे के अंदर देखिए शॉर्ट स्क्वायर लेग, और उसी के साथ एक मिड ऑफ दिखाई देता हुआ, मिड ऑन दिखाई देता हुआ, उसी के साथ एक शॉर्ट थर्ड मैन, कवर पॉइंट, शॉर्ट कवर, और इसी के साथ एक एक्स्ट्रा कवर भी नजर आ रहा है. 30 गज के दायरे के बाहर काउ कॉर्नर की दिशा में फील्डर तैनात है, और एक वाइडिश लॉन्ग ऑफ की दिशा में फील्डर खड़ा किया है. जी हां, हवा में खेलने की गलती की है राजा उसके नीचे आते हुए, और काउ कॉर्नर के फील्डर ने बहुत ही अच्छी तरीके से जज करते हुए इस गेंद को अपने पाले में कर दिया, और इसी के साथ ये तीसरा झटका लगता हुआ. देवा को पहली ही गेंद के ऊपर एक सफलता मिली है, और इस सफलता से उनका आत्मविश्वास
दुगना यहाँ पे बढ़ता हुआ। फिर से एक बार राइट आर्म ओवर द विकेट, देवा दौड़ पड़े, बहुत ही अच्छी गेंद थी, फिर से एक बार चकमा दिया है, आसान सा कैच, मगर फिर से एक बार यहाँ पे कैच ड्रॉप होता हुआ। ये प्रोफेशनल खेल है, व्यवसायिक तौर पर यहाँ पे खेलते हुए आप सभी खिलाड़ी नजर हमें आ रहे हैं, और ऐसे आसान से कैच अगर ड्रॉप करोगे तो आपके बारे में मैं क्या कहूं, क्योंकि एक मैच तो आप जीत सकते हो। देखिए राहुल, 2 मैच भी आप जीत लोगे, मगर आपकी फील्डिंग सही नहीं है तो आप इस टूर्नामेंट को नहीं जीत सकते, ये तो तय है। क्योंकि जिस टीम की फील्डिंग अच्छी होती है अक्सर वही टीम टूर्नामेंट को जीतती है। ये आप ऑब्जर्वेशन कर सकते हो, कभी भी कर सकते हो। इस बीच देखिए ढीले हाथों से ढकेला था शॉर्ट स्क्वायर की दिशा में और 1 रन मुकम्मल कर लिया। अगर उदाहरण मैं देना चाहूंगा तो भारतीय टीम का भी देना चाहूंगा। 10-15 साल पहले बार बार भारतीय टीम हर देश के सामने हारती थी, और उसका रीजन यही था कि हमारे पास फील्डिंग अच्छी नहीं थी। हमारे पास अच्छे अच्छे बल्लेबाज थे, सचिन, रमेश तेंदुलकर थे, सौरभ गांगुली, राहुल द्रविड़, वीवीएस लक्ष्मण, ऐसे अनेक खिलाड़ी थे। मगर अब देखिए रोहित शर्मा एक लाजवाब फील्डर है, रविंद्र जडेजा उससे भी बहुत ही बढ़िया फील्डर है, सुरेश रैना, और अनेक ऐसे खिलाड़ी हैं जो आज फील्डिंग में महारत हासिल किए हुए हैं इसी वजह से। और यहां पे देखिए बढ़िया फील्डिंग का नजारा दिखाते हुए शॉर्ट स्क्वायर लेग के फील्डर, इसके पहले भी उन्होंने बहुत ही बढ़िया फील्डिंग का प्रदर्शन किया था। ये फील्डिंग अगर आपके पास हो तो रन लेने में बहुत कतराएंगे, और रन लेते वक्त यहाँ पे मिसअंडरस्टैंडिंग होंगी और उसी में आपको यहाँ पे विकेट मिलेंगे। मौके पैदा होंगे, मौके पैदा करने पड़ते हैं और उसके लिए अच्छी फील्डिंग करनी पड़ेगी। अगली गेंद फिर से एक बार देवा की। जी हां, देवा ने तो कमाल कर दिया है, काफी प्रभावित किया है देवा ने। अनुशासित गेंदबाजी किसे कहते हैं, सटीक निशाना किसे कहते हैं, सही लंबाई और सही दिशा का इस्तेमाल किस तरह से किया जाता है, उसका उत्तम उदाहरण हम सब के सामने पेश किया है देवा ने। परफेक्ट लाइन एंड लेन के साथ हाई आर्म एक्शन और बढ़िया तरीके से गेंदबाजी करते हुए मात्र 3 रन खर्च किए हैं देवा ने, 1 विकेट भी अपने नाम किया है। देवा ने काफी प्रभावित किया है और इस मैच में भी पूरी तरीके से अब जोर शोर से यहां पे एंट्री की है। हालांकि 94 रन बनाना आसान तो है नहीं, मगर पहले ओवर में 17 रन खर्च करने के बाद ऐसा लगा था कि अगर इसी तरीके से यहां पे रन आते हुए दिखाई दिए तो ये रन भी चेस हो सकते हैं, मगर देवा ने सभी की आशाओं के ऊपर पानी फेर दिया है, क्योंकि यहां से अब इस मैच को जीतना बहुत मुश्किल होगा, क्योंकि उनके हाथों से 1 ओवर देवा का निकल चुका है। इस बीच नए गेंदबाज आए हैं अक्षय, अपना निजी पहला और टीम की तरफ से तीसरा ओवर लेके। स्ट्राइक एंड पर बल्लेबाज समीर, जबकि नॉन स्ट्राइक इन पर रुपेश उनका साथ निभाते हुए। रुपेश ने 2 गेंदों का सामना किया है, मात्र 1 रन अपनी टीम के लिए जोड़ा, मगर समीर ने 1 छक्के की सहायता से अब तक 9 रन अपनी टीम के लिए बनाए हैं। अक्षय के ऊपर बड़ी जिम्मेदारी होगी। ओहो, अक्षय लेग स्टंप के बाहर भटके और आउट, देखा ना ताव, कमाल का स्ट्रोक, लॉन्ग लेग सीमा रेखा के बाहर दंदनाती हुई गेंद निकल गई 4 रनों के लिए। धन्यवाद डीजे। इस चौके की सहायता से अक्षय का स्वागत किया है बल्लेबाज समीर ने। इसी तरह से धुआंधार बल्लेबाजी करनी होगी, हर गेंद के ऊपर बड़े स्ट्रोक की यहां पे कोशिश करनी होगी, तब जाके आपका काम बनेगा, वरना हार तो स्वीकार नहीं पड़ेगी। इसीलिए जो गेंदें आपके पास है उसका भरपूर इस्तेमाल करते हुए देखिए फिर से एक बार 1 बाउंस गेंद, सीमा रेखा पार नहीं, सीधा सीमा रेखा के बाहर चली गई है 6 रनों के लिए। बहुत खूब यहां पे बल्लेबाजी हो रही है, पिटाई जारी है
और इसी की अपेक्षा है और इसी का सपना भी यहाँ पे देख रहे हैं उनके खेमे में सब खिलाड़ी। अगली गेंद फिर से एक बार अक्षय की, स्लोवर वन गेंद, इस पर दबा बिहाइंड द विकेट, ऑफ स्टंप पर सफल होकर क्या खूबसूरती के साथ स्ट्रोक खेला है। डी फाइन लेग सीमा रेखा के बाहर गेंद 4 रनों के लिए। धन्यवाद डीजे। इस ओवर में 3 गेंदें अब तक डाली जा चुकी है, 2 चौके 1 छक्का, धुआंधार बल्लेबाजी के रूप में रन बारिश की तरह बरस रहे हैं। जी हां, इस मरतबा फुलर लैंड की डिलीवरी थी, उसे लोअर फुल टॉस बनाकर खेल दिया था डीप मिड विकेट की दिशा में। अच्छी फील्डिंग, अच्छा थ्रो, उसके बावजूद दोनों भी बल्लेबाजों ने अच्छी रनिंग बिटवीन द विकेट का प्रदर्शन करते हुए 2 रन आसानी के साथ मुकम्मल कर लिए। 4 गेंदों में 16 रन खर्च कर चुके हैं अक्षय। इसी तरह से अगर रन आएंगे तो यहां पे उम्मीद की किरण जरूर जगेगी। फिर से एक बार समीर खेलने के लिए तैयार। जी हां, स्टंप के बाहर जाने वाली गेंद को मिड विकेट और स्क्वायर लेग की दिशा में खेलने की कोशिश थी, मगर इस मरतबा मिस टाइम कर गए। गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं था। तेजी के साथ गेंद ऑफ स्टंप को छोड़ती हुई निकल गई विकेट कीपर के दस्तानों में। बिंदी गेंद, जी हां, फुल टॉस गेंद थी, बहुत ही बढ़िया स्ट्रोक, कलाई का इस्तेमाल, कलाई को मोड़ दिया था। डीप स्क्वायर लेग में फील्डर तैनात, चौकर ने अच्छी फील्डिंग, 1 ही रन मिलेगा और इसी के साथ ओवर की भी समाप्ति हो चुकी है। 3 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या 37 रन, 37 रन ऑन स्कोर बोर्ड आफ्टर 3 ओवर्स। अब 12 गेंदें बची है, अर्थात 2 ओवर बचे हैं और हमारे गुण लेखक राहुल जी मुझे बताते हुए कि अब जीतने के लिए ढेर सारे रनों की और जरूरत, तकरीबन 57 रन, 57 रन बनाने हैं। हालांकि मैं राहुल जी आपको याद दिलाना चाहूंगा, आपने शायद मैच देखा होगा या नहीं देखा होगा, मुझे तो मालूम नहीं है, मगर वो यूट्यूब पे मैच था। काशिद के मैदान पर 12 गेंदें और 52 रनों की जरूरत थी, तब वो मैच दोनों भी बल्लेबाजों ने जितवाया था और उसमें सबसे बड़ा हिस्सा जो था वो था निशांत कड़वे का। निशांत कड़वे, मैन फ्रॉम मिलखत का अलीबाग, जिन्होंने 12 गेंदों में नहीं 11 गेंदों में ही वो 52 रन जुटा लिए थे। बड़ा टूर्नामेंट था, तकरीबन 1 लाख फर्स्ट प्राइज था और आईपीएल फॉर्मेट था और एज अ आइकॉन वो खेल रहे थे। क्या कमाल की बल्लेबाजी की थी और मुंबई के सभी खिलाड़ियों की और गेंदबाजों की पिटाई उन्होंने की थी। ऐसा ही कुछ यहाँ पे करना होगा। अपना नाम अगर हर मैदान में अगर गूंजना चाहते हो, गूंजे ऐसा अगर चाहते हो, याद अगर आपकी बार बार आना बहुत ही जरूरी है, तो ऐसा कार्य करना होगा, इतिहास रचना होगा। 57 रनों की जरूरत, मगर सबसे बढ़िया गेंदबाज देवा के हाथों में गेंद सौंपी है, राइट आर्म ओवर द विकेट। आहा, देखिए देवा ने किसी भी तरह का यहाँ पे मनोवैज्ञानिक दबाव नहीं लिया। अच्छी गेंद थी मगर खराब फील्डिंग के कारण फिर से एक बार गेंद डीप कवर सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए। धन्यवाद। जी हां, समीर ने इस पर दबा, आओ देखा न ताओ और उछाल कर खेला, गगन चुंबी गगन भेदी और एक छक्का आता हुआ समीर के बल्ले से। धन्यवाद डीजे। पहली गेंद के ऊपर चौका, दूसरी गेंद के ऊपर छक्का। समीर ने अभी भी आशा नहीं छोड़ी है और आशा छोड़नी भी नहीं चाहिए, उम्मीद अभी भी बाकी है। जी हां, इस मरतबा जोरदार प्रहार तो किया मगर किस्मत में साथ दिया समीर का। इस मरतबा गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया और गेंद बिहाइंड द विकेट, विकेट कीपर को चकाती हुई विकेट कीपर के सर के ऊपर से निकल गई थी, मगर शॉट थर्ड मैन में फील्ड होती हुई गेंद, 1 ही रन यहां पे मिलेगा। हालांकि ऐसा ही एक रिकॉर्ड परसों ही हुआ है माथेरान में। जय वंजारिया करके नामक एक बल्लेबाज है, जिन्होंने 12 गेंदों में 59 रनों की जब जरूरत थी तब उन्होंने 59 रन भी बनाए हैं परसों ही,
हवा में गेंद, ऊंचाई ज्यादा, लंबाई कम, खड़ी होती हुई गेंद, मगर कैच ड्रॉप देवा के हाथों से। और फिर से एक बार यहां पे मात्र एक ही रन मिलेगा। हालांकि अब विकेटों की दरकार नहीं है, यहां पे बड़े स्ट्रोक से वंचित करना है, रनों के ऊपर अंकुश लगाना है, ये एकमात्र ध्येय गेंदबाज देवा के सामने, क्योंकि वो जानते हैं यहां पे अगर बड़े स्ट्रोक से वंचित करेंगे तो ये मैच हम आसानी के साथ जीत सकते हैं। फिर से एक बार देवा दौड़ पड़े, बहुत जोरदार प्रहार, मगर लॉन्ग ऑफ की दिशा में फिर से एक बार गेंद हवा में खड़ी हुई और इसी के साथ समीर के पारी का खात्मा होता हुआ। समीर आउट होने के बाद नए बल्लेबाज अनिल। हालांकि बल्लेबाजी करने वाली टीम के गेंदबाजों ने काफी निराश किया था, बहुत ही खराब गेंदबाजी की थी और इसी वजह से हम देख सकते हैं बल्लेबाजों के पास कोई उसका चारा नहीं है, जवाब नहीं है। बहुत सारे रन उन्होंने खर्च किए थे, बल्लेबाज पुरजोर कोशिश कर रहे हैं, मगर एक बड़ा टारगेट करना इतना आसान भी नहीं होता और ये इतिहास जो है वो बार बार लिखे नहीं जाते, इतिहास बार बार दोहराए नहीं जाते। ओवर की समाप्ति हो चुकी है। देवा ने इस ओवर में भी काफी कुशलता के साथ, बहुत ही आत्मविश्वास के साथ गेंदबाजी की है, मात्र 12 रन खर्च किए हैं और एक बल्लेबाज को चलता किया है। अब अंतिम ओवर प्रगति पर, 6 गेंदें बची है और बचे हुए 6 गेंदों में जीतने के लिए हमारे गुणलेखक जी राहुल हमें बताते हुए 45 रनों की जरूरत, यानी मात्र औपचारिकता बची है। आणि त्याच दरम्यान सन्माननीय संदीपजी कदम यांना विनंती असेल, माझा आवाज आपल्यापर्यंत गेला असेल, आपण कुठेही या मैदानावरती असाल तर आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हावं। सन्माननीय संदीपजी कदम, संदीपजी कदम यांना एक अनोखं नाव लोकांनीच दिलेलं आहे, ते म्हणजे नोकरी सम्राट। कारण बऱ्याच खेळाडूंना त्यांनी नोकरीला लावण्यासाठी मदत केलेली आहे, बऱ्याच खेळाडूंना त्यांनी वैयक्तिक स्वरूपाची मदत केलेली आहे आणि बऱ्याच खेळाडूंना त्यांनी खेळण्याची संधी सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे। असे संदीपजी कदम, आपण कुठेही असाल तर अगदी हृदयाच्या अंतःकरणापासून मी आपलं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। आपण व्यासपीठावर यावं आणि आसनस्थ व्हावं आणि त्यांचं इथे आगमन झालेलं आहे। धन्यवाद सर, आमचं मान राखलात आणि या व्यासपीठाची आपण शोभा द्विगुणित केलीत, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार। संदीप कदम एक मोठं नाव, एक वलयांकित असं नाव, पोलादपूरचे ते रहिवासी, परंतु मुंबई असेल पुणे असेल दोन्हीही शहरामध्ये अगदी गाजलेले खेळाडू आणि एक जबरदस्त असं व्यक्तिमत्व। तर मित्रहो, आपण पाहतोय हा सामना जवळजवळ संपलेला आहे, कारण मात्र औपचारिकता या सामन्यामध्ये शिल्लक आहे। यानंतर सामना सुरू होणार आहे। तत्पूर्वी मी आलेल्या सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत करून आभार व्यक्त करतोय। खासदार चषक 2021 मध्ये सलग 4 दिवस ही स्पर्धा आपण इथे पाहतोय आणि या स्पर्धेचा उद्घाटन समारंभाचा सोहळा जो संपन्न झाला होता त्यावेळेस सौभाग्यवती अलकाताई जाधव, सभापती माणगाव तालुका यांचं इथे आगमन झालं होतं आणि त्यांच्या शुभ हस्ते इथे या स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला होता। त्यांच्या समवेत सन्माननीय सुभाष शेठ दळवी, मराठी उद्योजक आणि तालुका अध्यक्ष मनसे सन्माननीय सुभाष शेठ जाधव, सन्माननीय उपसरपंच नितीनजी शिर्के, त्याचप्रमाणे अनेक असे मान्यवर, त्याचप्रमाणे पदाधिकारी उपस्थित होते आणि या सर्वांच्या साक्षीने इथे या स्पर्धेला सुरुवात झालेली आहे। सर्वांच्या शुभ आशीर्वादाने आपण इथे सुरुवात केलेली आहे आणि या स्पर्धेला आपण पाहतोय सलग 3 दिवस इथे अनेक मान्यवरांनी सदिच्छा भेट सुद्धा दिलेली आहे।
सर्वांचे आशीर्वाद असल्या कारणानंच आपण एक भव्य दिव्य स्पर्धा इथे आयोजित करू शकलो, यात तीळ मात्र शंका नाहीये. ही स्पर्धा आयोजित करण्यामध्ये माणगाव ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय सूचनभाई कदम, खजिनदार हरेशजी गजमल, सन्माननीय कर्णधार रोहित पोटले, त्याचप्रमाणे सदस्य तेजस काळोखे, पंकेश येलकर, सचिव विकासदादा साठे आणि त्यांचे सर्वच संघ सहकारी यांची इथे